नमस्कार. गुड आफ्टरनून. 2025-26 सालचे जे अर्थसंकल्पीय अंदाज आहेत मुंबई महानगरपालिकेचे, त्याची माहिती देण्यासाठी मी आयुक्त आणि माझे सर्व सहकारी अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि वित्त विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. अत्यंत काळजीपूर्वक आणि परिश्रमाने आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून हा अर्थसंकल्पीय अंदाज तयार केलेला आहे, अर्थसंकल्प तयार केलेला आहे. आणि मला विश्वास आहे की प्रत्येक मुंबईकराचं या शहराच्या बद्दल असणारं जे स्वप्न आहे, मुंबई महापालिकेकडनं असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत, त्या कुठं ना कुठं या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंबित झालेल्या आहेत, अधोरेखित झालेल्या आहेत. इतक्या वर्षांपासून मुंबईकरांनी महापालिकेवरती जे प्रेम दाखवलेलं आहे, आपुलकी दाखवलेली आहे, विश्वास दाखवलेला आहे, मला वाटतं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हे प्रेम, आपुलकी आणि विश्वास अधिक दृढ व्हावा अशी या ठिकाणी आमच्या सर्वांची इच्छा आहे, अपेक्षा आहे. पुन्हा एक वार मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा जो मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आहे, मला वाटतं आपल्या सर्वांना मगाशी त्याच्या जे काही त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहेत त्याच्याप्रती देण्यात आलेले आहेत. A, B, E आणि G असे त्याचे पार्ट आहेत. या चारही विभागांचा हा अर्थसंकल्पीय अंदाज आहे. ह्याच्यामध्ये C हा जो पार्ट असतो हा फक्त बेस्ट प्राधिकरणाशी संबंधित असतो आणि त्यांचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो. त्याच्यामुळं तो जर वगळला तर महापालिकेच्या इतर सर्व विभागांचं, सर्व प्रत्यक्ष कार्यपद्धतीचं या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख करण्यात आलेला असतो. 2025-26 हा जो अर्थसंकल्प आहे हा 74,427 कोटी इतका रकमेचा आहे. अर्थातच आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प. मागच्या वर्षी हा अर्थसंकल्प 65,180 कोटी रुपयाचा होता. या अर्थसंकल्पामध्ये 14.19% एवढी वाढ झालेली आहे. आणि या ठिकाणी मला उल्लेख करायला आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 7,410 कोटी रुपयाची महसुली वाढ झालेली आहे, प्रत्यक्ष वाढ झालेली आहे. ही वाढ जी झालेली आहे ही प्रामुख्यानं विकास नियोजन आणि शुल्क, त्याच्यानंतर अग्निशमन दल आणि जकातीपोटी येणारी भरपाई या 3 गोष्टींमध्ये प्रामुख्यानं वाढ झाली असल्यामुळं महसूल उत्पन्नामध्ये महापालिकेच्या 7,410 कोटी रुपयाची वाढ या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. हा जो 74,427 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये भांडवली आणि महसुली हे अर्थातच परंपरागत जे अर्थसंकल्पाचे 2 भाग असतात, या 2 भागापैकी भांडवली हा 43,162 कोटी रुपये, म्हणजे 74,427 पैकी 43,162 कोटी रुपये हा भांडवली अर्थसंकल्प आहे. म्हणजे एकंदर
आकारमानाच्या 58% 58% हा भांडवली आहे. आणि मला पुन्हा एक वार सांगायला आनंद वाटतो की याच्यावरून स्पष्ट होतं की महापालिकेने गेल्या काही वर्षामध्ये प्रयत्नपूर्वक महसुली खर्चामध्ये वरचावरती नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि भांडवली खर्च हा 58% आणि महसुली अर्थसंकल्प हा 42%. अशा पद्धतीनं या अर्थसंकल्पाची रचना आहे. महसुली उत्पन्नाचे प्रमुख स्रोत जे आहेत त्याच्यामध्ये अर्थातच आपल्याला कल्पना आहे परंपरागत जे स्रोत आहेत त्याच्यात मालमत्ता कर, जल आणि मलनिस्सारण कर, आपण ज्या गुंतवणुकी आहेत त्याच्यावरती व्याज, त्याचप्रमाणे जकातीपोटी जकात आपली जी बंद झाली त्याच्या बदल्यामध्ये शासनाकडनं आपल्याला जी नुकसान भरपाई मिळत असते, तर हे महसुली उत्पन्नाचे या वर्षीच्या अर्थसंकल्पामधील प्रमुख स्रोत असतील. गुंतवणुकीवरचं व्याज जे आहे हे गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं कमी जरी होत असेल तरी देखील मुंबई महापालिकेने यावर्षी पहिल्यांदा सर्व बँकांच्याकडनं अत्यंत पारदर्शक पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं व्याजाचे दर मागवण्याला सुरुवात केली. आणि ही पद्धत सर्वच बँकांना, मग ज्या शासकीय नियमाप्रमाणे खाजगी बँका असतील त्या आणि अर्थातच सरकारी बँका, या सर्व बँकांना लागू केली. आणि याचा परिणाम असा झाला की आम्हाला जो व्याजाचा परतावा मिळत होता त्याच्यामध्ये जवळपास 0.5% एवढा व्याज आता आम्हाला जास्त मिळायला लागलेला आहे ह्या ऑनलाईन पारदर्शक पद्धतीमुळं. मी उल्लेख केला की महसुली उत्पन्नाचे प्रमुख स्रोत यावर्षी जे आहेत त्याच्यामध्ये मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही आहे. जल आणि मलनिस्सारण आकारावरती देखील कोणतीही वाढ या अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आलेली नाही आहे. 2017-18 पासून मुंबई महापालिकेने सातत्यपूर्वक जे प्रयत्न केले त्याच्यामुळं महसुली खर्च हा एकंदर अर्थसंकल्पाच्या जो 75% होता तो आता कमी होऊन 42% कमी झालेला आहे. आणि भांडवली खर्च हा 17-18 मध्ये जो 25% होता तो आता 58% वाढलेला आहे. याचे जे बाकीचे सविस्तर तपशील आहे तो आपल्या टिप्पणीमध्ये आपल्याला आम्ही दिलेला आहे. या अर्थसंकल्पामध्ये यावर्षी, मागच्या वर्षी आणि या चालू वर्षामध्ये महसुली उत्पन्न वाढवण्याकरता ज्या वेगवेगळ्या उपाययोजना महापालिकेने हाती घेतलेल्या होत्या आणि आहेत त्याच्यामुळे देखील महापालिकेच्या उत्पन्नामध्ये भर पडलेली आहे. आता ज्या नवीन योजना आम्ही या अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जो आपल्याला प्रीमियम FSI मिळतो त्या प्रीमियम FSIची विभागणी ही 4 संस्थांच्या मध्ये केली जाते. प्रत्येकी 25%. मुंबई महापालिका, राज्य शासन, धारावी प्राधिकरण आणि MSRDC अशा 4 संस्थांच्या मध्ये हे 25% प्रत्येकी वाटले जातात. तर धारावी प्राधिकरणाचा आता स्वतःची योजना सुरू झाल्यामुळं आम्ही राज्य शासनाला विनंती केली होती की त्यांचा 25%चा जो हिस्सा आहे हा 25%चा हिस्सा त्यांना आता द्यायची गरज नाही, कारण आता ते स्वतंत्र झालेले आहे. आणि तो 25%चा हिस्सा मूळ पद्धतीप्रमाणे प्रीमियम FSIचा मुंबई महापालिकेला परत करण्यात यावा, ते शासनाने मान्य केलेलं आहे. आणि आता 50% मुंबई महापालिकेला मिळतील आणि 25% राज्य शासन आणि 25% MSRDC अशा पद्धतीने ही रचना राहील. आणि या 25%च्या वाढीमुळं या वर्षामध्ये हा पूर्ण आर्थिक वर्ष त्यासाठी आम्हाला मिळालं नाही, काही महिने मिळाले, पण तरी देखील त्याच्यामध्ये 70 कोटी रुपये अतिरिक्त प्रीमियम FSIचं शुल्क आम्हाला मिळालेलं आहे.
आणि या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 25-26 मध्ये जवळपास 300 कोटी रुपये आम्हाला त्याच्यातनं अतिरिक्त उत्पन्न मिळेल मुंबई महापालिकेला. या व्यतिरिक्त रिक्त भूभाग भाडेपट्टा हे जे धोरण होतं हे धोरण काही कारणामुळं पुढं सरकत नव्हतं. राज्य शासनाकडं काही संदर्भ करण्यात आलेले होते. या सर्वांचा एकत्रित विचार करून हे धोरण आम्ही आता अंतिमतः मान्य केलेलं आहे आणि हे धोरण मान्य केल्यामुळं पुढच्या 4 वर्षामध्ये मुंबई महापालिकेला VLT चार्जेस, VLT शुल्क ह्याच्यामध्ये 2000 कोटी रुपये पुढच्या 4 वर्षामध्ये अतिरिक्त मिळण्याची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त राज्य शासनाने अग्निशमन कायद्यामध्ये केलेल्या सुधारणा आणि त्याचा एकंदर परिणाम विचारात घेतल्यानंतर अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा शुल्क याच्यामध्ये देखील वाढ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला आता या आर्थिक वर्षामध्ये 759 कोटी रुपये एवढं उत्पन्न अपेक्षित आहे. आपल्याला माहिती आहे की ऑक्ट्रॉय बंद झाल्यानंतर ऑक्ट्रॉयचे चेक नाके आणि त्या ठिकाणी असणाऱ्या जमिनी या मुंबई महापालिकेकडे आहेत आणि त्याचा वापर हा सार्वजनिक कामासाठी लोकांच्या उपयोगासाठी केला गेला पाहिजे. पण त्याचबरोबर तो करत असताना तिथं स्वतंत्रपणे उत्पन्नाचा एक स्रोत देखील त्यातून निर्माण झाला पाहिजे. या विचारातून आम्ही आता मुलुंड असेल, दहिसर असेल, त्याचप्रमाणे ऐरोली असेल, मानखुर्द या ठिकाणी हे प्रयोग करणार आहे. त्याचा पहिला प्रयोग म्हणजे आपण दहिसरला केलेला आहे आणि दहिसरला 456 प्रवासी बसेस ज्या मुंबई शहरामध्ये येणाऱ्या आहेत त्या तिथंच थांबतील आणि तिथंच पार्क केल्या जातील. 1424 मोटर वाहन हे करून त्या ठिकाणी एक तारांकित हॉटेल देखील करायचं आहे की ज्याच्यामुळं या सर्वांचा जो खर्च आहे, जो आपण लोकांना सुविधा उपलब्ध करून देणार आहे, तो खर्च देखील त्यामधूनच त्याची देखील काळजी त्या उत्पन्नामधून केली जाईल. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मुंबई महापालिकेने आपल्या जे काही फिक्स डिपॉझिट्स आहेत त्याच्यावरती ऑनलाईन प्रणाली आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीनं त्याची अंमलबजावणी केल्यामुळं स्पर्धात्मक दर आणि जवळपास 0.5% अधिकचं व्याज सरासरी एवढं यावर्षी मुंबई महापालिकेला अपेक्षित आहे. आपल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्यामध्ये जे व्यावसायिक आस्थापना आहेत या व्यावसायिक आस्थापना आपल्या असेसमेंटच्या सध्याच्या पद्धतीमध्ये येत नव्हत्या. दे वर नॉट कवर्ड इन द टॅक्स असेसमेंट नेट. तर यावर्षी आपण त्या सर्व व्यावसायिक आस्थापना यांचा देखील सर्वे सुरू केलेला आहे आणि चालू वर्षात म्हणजे 25-26 मध्ये त्यातून साधारणतः 350 कोटी रुपये हा एवढा अतिरिक्त मालमत्ता कर मुंबई महापालिकेला मिळेल अशी देखील आमची अपेक्षा आहे. केंद्र शासनाने पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 याच्यामध्ये बायलॉज तयार केलेले आहेत, नोटिफाईड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य आणि स्वच्छता बायलॉज 2006 याच्यामध्ये त्यांनी राज्यांना अशा पद्धतीचे मार्गदर्शन तत्व दिलेली आहेत की ज्याच्यामुळं घनकचरा व्यवस्थापन शुल्क हे सर्व नागरी संस्था ULBsनी लावणं अपेक्षित आहे. अर्थात ह्याच्यामध्ये ताबडतोब हे शुल्क कुठल्याही महापालिकेला लावता येईल असं मला वाटत नाही. मुंबई महापालिकेला तर ताबडतोब लावता येणार नाही. पण त्याच्यावरती कायदेशीर अभिप्राय घेऊन तर त्याचं घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क हे देखील टप्प्याटप्प्यांनी लावण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे. मालमत्ता खातं जे आहे इस्टेट किंवा इम्प्रूव्हमेंट, त्या इस्टेट डिपार्टमेंटमध्ये ज्या मालमत्ता आहेत याच्यापैकी काही मालमत्ता दीर्घकालीन भाडेपट्ट्यावरती देऊन त्यातून उत्पन्न मिळवण्याचा देखील मुंबई महापालिकेचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्याची योजना हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याची प्रक्रिया देखील चालू झालेली आहे. जे भूखंड
हे विशिष्ट कारणासाठी काही वर्षापूर्वी राखीव ठेवण्यात आले होते, पण ते कारण आता अस्तित्वात नाही किंवा त्याची आवश्यकता नाही आणि त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अन्य कुठल्याही नागरिक सुविधा त्या क्षेत्रामध्ये कमी नाहीत. या सर्वांचा विचार करून हे भूखंड आम्ही दीर्घकालीन भाडेपट्ट्यांनी देण्याचा विचार करत आहोत, निर्णय घेतलेला आहे. यापैकी 2 भूखंडाचं ऑलरेडी आम्ही ती प्रक्रिया चालू केलेली आहे, वरळी आणि क्रॉफर्ड मार्केट. या व्यतिरिक्त करमणूक कर शुल्क, जाहिरात धोरण याच्यामधून देखील मुंबई महापालिकेला काही प्रमाणामध्ये अतिरिक्त उत्पन्न आवश्यक आहे. राज्य शासनाकडनं येणारी जी थकबाकी आहे 9,700 कोटी रुपये, त्याचा देखील मुंबई महापालिकेला जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर परतावा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे महसुली खर्चावरती गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने वेगवेगळे प्रयत्न, दीर्घकालीन उपाययोजना करून या महसुली खर्चावरती नियंत्रण मिळवण्यामध्ये मुंबई महापालिकेला चांगलं यश मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये महसुली खर्च हा उपलब्ध तरतुदीच्या पेक्षा जास्त होता कामा नये, हा एक निर्बंध सर्व विभागांना घालून देण्यात आलेला आहे की ज्याच्यामुळं कुठल्याही अतिरिक्त मागण्या महसुली खर्चाच्या संदर्भामध्ये कुठल्याही विभागाकडून येणार नाहीत. मनुष्यबळ त्याचा पुरेपूर आणि योग्य वापर करावा यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना, मग त्या प्रशिक्षणापासून स्टाफ रॅशनलायझेशनपर्यंत त्या सर्वांचा महसुली खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करून घेत आहोत. ऊर्जा संवर्धनासाठी देखील सोलर पॅनल कुठं लावता येतील, कुठं LED लावता येईल, त्याचप्रमाणे कार्यालयीन कामकाजामध्ये देखील ऊर्जेचा कमीत कमी कसा वापर होईल आवश्यकतेप्रमाणे त्याचा देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. अनावश्यक कामं टाळण्यावरती मुंबई महापालिकेचा या अर्थसंकल्पामध्ये भर असेल. पायाभूत सुविधा, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे मुख्यतः पायाभूत सुविधा. या पायाभूत सुविधांवरती मुंबई महापालिका गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावरती खर्च करते, भर देते आणि अत्यंत दर्जेदार दीर्घकालीन सुविधा या मुंबईकरांना उपलब्ध व्हाव्या असा तळमळीचा प्रयत्न मुंबई महापालिका करते आहे. राज्य शासनाच्या काही यंत्रणा देखील या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देतात. त्यांच्याबरोबर समन्वय करण्याचं काम आमचे सर्व अधिकारी सातत्याने करीत असतात. आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये खड्ड्यांची फार मोठी समस्या होती आणि काही प्रमाणामध्ये आहे. त्यावरती उपाय म्हणून आपल्याला कॉन्क्रिटीकरणाचा हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. आतापर्यंत 1333 किलोमीटर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे आणि आता जे 2 टप्पे आहेत, या टप्पा 1 मध्ये 698 रस्ते घेतलेले आहेत आणि टप्पा 2 मध्ये 1420 रस्ते घेतलेले आहेत. टप्पा 1चं 75% काम आणि टप्पा 2चं 50% काम जून 25 पर्यंत म्हणजे या पावसाळ्याच्या अगोदरपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्याला कल्पना आहे की या संदर्भामध्ये काही ठिकाणी तक्रारी देखील मुंबई महापालिकेकडे प्राप्त झालेल्या होत्या आणि या तक्रारीवरती योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आम्ही IITची नियुक्ती केलेली आहे, मुंबई IIT, आणि मुंबई IITकडनं या पूर्ण कॉन्क्रिटीकरणाच्या कामाची व्यवस्थित देखभाल आणि त्याचं रिपोर्टिंग करण्यात येईल. पुढचे काही महिने कदाचित आपल्याकडं पुष्कळ अडचणी, तक्रारी येऊ शकतात, कारण मोठ्या प्रमाणावरती कॉन्क्रिटीकरण करायचं असल्यामुळं रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आहेत. तर आम्ही सर्व एजन्सीज, कॉन्ट्रॅक्टर्स यांना सूचना दिलेल्या आहेत की 31 मे
2025 पर्यंत जे रस्ते 100% पूर्ण होऊ शकतात तेवढेच आता खोदण्यात यावेत. या व्यतिरिक्त असा कोणताही रस्ता नव्याने खोदू नये की जो पावसाळ्यामध्ये अपूर्ण राहील आणि त्याच्यासाठी आपल्याला तात्पुरत्या उपाययोजना करायला लागतील. असा कोणताही रस्ता खोदू नये अशा स्ट्रिक्ट सूचना या सर्व यंत्रणा म्हणजे अर्थातच मुंबई महापालिकेचे सर्व अभियंता, आमचे कंत्राटदार आणि सल्लागार या सर्वांना अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आमच्याकडं बऱ्याचशा भागातून म्हणजे प्रत्यक्ष अशी निवेदनं प्राप्त झालेली नाही आहेत, पण आपल्या माध्यमातून आम्हाला काही निवेदनं किंवा काही माहिती अशी मिळत आहे की काही भागातील लोकांना कॉन्क्रिटीकरण नको आहे. तर आता जो आम्ही प्लॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये अशी काही जर आमच्याकडे निवेदनं आली तर त्याचा देखील आम्ही विचार करू. तिथल्या स्थानिक लोकांच्या सहमतीनं हे काम करण्यात येईल. जर एखाद्या भागामध्ये स्थानिक लोकांना कॉन्क्रिटीकरण नको असेल पूर्णतः तर त्यांचं निवेदन आल्यास त्याच्यावर देखील आम्ही मुंबई महापालिकेतर्फे सकारात्मक विचार त्याच्याबद्दल देखील करण्यात येईल. आपल्याला कल्पना आहे की ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हे 2 एक्सप्रेस हायवे काही वर्षापूर्वी त्या यंत्रणांनी बांधून पूर्ण करून मुंबई महापालिकेला हस्तांतरित केलेले आहेत. या दोन्ही महामार्गांची देखभाल, दुरुस्ती आणि दर्जा सुधार या गोष्टी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीमध्ये येतात. यासाठी ही वाहतूक व्यवस्था गतिमान कशी करता येईल आणि त्याच्यावरती कुठलेही खड्डे राहणार नाही. आता सुद्धा ईस्टर्न आणि वेस्टर्न याच्यावरती खड्डे कमी आहेत, पण तरी देखील रस्त्याचं जे काही रायडिंग क्वालिटी आहे त्याच्यामध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे. तर याच्यासाठी ॲक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट आहे तो आता सुरू करण्यात आलेला आहे. त्या महामार्गांच्या जवळपास मोठ्या प्रमाणावरती वाहनतळ उभे करण्यात येत आहे. वाहनतळं जी मुंबईमध्ये तयार झालेली आहेत या सर्वांसाठी पार्किंगसाठी हे ॲप डेव्हलप करायचं काम चालू आहे आणि मला वाटतं पुढच्या 3 महिन्यामध्ये हे ॲप पूर्णतः डेव्हलप होऊन लोकांच्या सेवेमध्ये दाखल करण्यात येईल की ज्याच्यामुळं येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला त्याच्या साधारणतः आसपास 200, 300, 500 मीटरमध्ये कुठलं सार्वजनिक वाहन व्यवस्था पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे त्याची माहिती ॲपवरती उपलब्ध होईल आणि त्याचा उपयोग करून तो ॲपवरूनच त्या ठिकाणी त्याचं ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा करू शकेल. नवीन बहुस्तरीय यांत्रिक वाहनतळ, रोबोटिक पार्किंग त्याचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या देखील काही ठिकाणी जसे की फ्लोरा फाउंटन असेल, त्याचप्रमाणे वरळी हब असेल, या ठिकाणी त्याचा देखील वापर करण्यात येईल. आपल्याला माहिती आहे की अत्यंत महत्त्वाकांक्षी असा धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता हा आता 95% पूर्ण झालेला आहे आणि मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे. या प्रकल्पाची उर्वरित कामं म्हणजे प्रामुख्यानं वाहनतळ, त्याचप्रमाणे सौंदर्यीकरण ही देखील कामं आता हाती घेण्यात आलेली आहेत आणि ती देखील मला वाटतं पुढच्या काही महिन्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये भरीव प्रगती झालेली दिसून येईल. याच किनारा महामार्गाचा उत्तरेकडचा भाग कोस्टल रोड नॉर्थ जो वर्सोवा, दहिसर, भाईंदर अशा पद्धतीनं नियोजित करण्यात आलेला आहे. या कामामध्ये देखील आता चांगली प्रगती झालेली आहे. सर्व आवश्यक त्या परवानग्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याची देखील सर्वांचे कार्यारंभाचे आदेश देण्यात आलेले आहेत. ही देखील कामं पुढच्या काही दिवसामध्ये प्रगतीपथावर झालेली आपल्याला दिसून येतील. गोरेगाव मुलुंड लिंक रोड या कामामध्ये देखील आता महापालिका चांगल्या पद्धतीनं प्रगती करते आहे. जो भांडवली खर्चाचं नियोजन मुंबई महापालिकेने केलेलं आहे त्या 43,000 कोटीमध्ये
मुंबई किनारा रस्ता, गोरेगाव मुलुंड लिंक रोड आणि आता जे आपले STP चालू आहेत त्याच्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं कोणत्याही भांडवली कामांच्या वरती तांत्रिकदृष्ट्या कुठलाही अडथळा किंवा निधीची तरतूद नाही असा प्रकार 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये होणार नाही याची पूर्णतः काळजी मुंबई महापालिकेने घेतलेली आहे. या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की मुंबईमधले आणि विशेषतः मुंबई शहरामधले बरेचसे पूल आता त्यांचं वय झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पुलांची कामं ही मुंबई महापालिकेला हाती घ्यावी लागत आहेत. त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी नागरिकांची गैरसोय होतं याची देखील आम्हाला कल्पना आहे. पण ही पुलांची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. जो रखडलेले पूल होते, उदाहरण बंदराचा पूल वर्षामध्ये, त्याच्यामध्ये रेल्वेच्या सहकारांनी आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत आव्हानात्मक असं काम हे गेल्या काही दिवसामध्ये केलेलं आहे. आणि तो जो गर्डर बसवायचा होता त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या अनेक अडचणी असून सुद्धा ते काम आता पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये हा पूल पूर्णपणे खुला होईल आणि PD मिलो रोडवरती जे काही कंजेशन होतं त्याच्यावरती एक चांगला प्रभावी उतारा आपल्याला या ब्रिजच्या कामामुळे मिळेल. धोरणाची अंमलबजावणी ही यावर्षी देखील सुरू करण्यात आलेली होती, पण अर्थात ती 100% होऊ शकली नाही. या चालू अर्थसंकल्पामध्ये आम्ही ती 100% करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त आपण काही प्रमाणामध्ये घरोघरी आरोग्य तपासणी केली होती, ज्याच्यामध्ये डायबिटीस प्रामुख्यानं आपण तपासलेला होता. तर यावर्षी देखील मुंबई महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करून ज्या प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन आहेत ते देखील करण्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. असंसर्गजन्य रोग प्रतिबंध कार्यक्रम, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, माता आणि बाल संगोपन, विस्तारित लसीकरण कार्यक्रम हे जे आपले सातत्यानं चालणारे कार्यक्रम आहेत त्याच्यात देखील आवश्यक तो निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शिक्षण विभागाबद्दल सांगायचं असेल तर आपल्याला कल्पना आहे मुंबई महापालिकेच्या 479 शालेय इमारती आहेत. शाळांच्या दुरुस्ती, दर्जोन्नती आणि पुनर्बांधणी याची 45 कामं आतापर्यंत पूर्ण झालेली असून यावर्षी म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षामध्ये 36 कामं आपल्याला पूर्ण करायची आहेत. CBSE ही जी मुंबई पब्लिक स्कूलची जी योजना मुंबई महापालिकेने चालू केली होती त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मुंबईकरांनी दिलेला आहे. अजून 4 नवीन शाळा यावर्षी आपल्याला चालू करायच्या आहेत. मुंबई महापालिकेच्या एकंदर 7,934 वर्गखोल्यांपैकी 3,814 आतापर्यंत डिजिटल करण्यात आलेले आहेत आणि बाकी देखील टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. 220 कौशल्य विकास केंद्र आहेत. यावर्षी शिक्षकांची पुन्हा एकदा आपण प्रथम कशावरती पवित्र पोर्टलवरती अत्यंत पारदर्शक पद्धतीनं भरती केली. 622 नवीन प्राथमिक शिक्षकांची आपण यावर्षी भरती केलेली आहे. त्याच्यामुळं आता कुठेही शिक्षकांची कमतरता मुंबई महापालिकेमध्ये नाही आहे. या व्यतिरिक्त शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम, व्यायामशाळा असतील, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, कला शिक्षण असेल, अशा पद्धतीचे कार्यक्रम देखील आपण हाती घेतलेले आहे. मिशन संपूर्ण हे देखील आपण हाती घेणार आहे. अत्यंत व्यापक अशा पद्धतीचं हे मिशन आहे. त्याच्याबद्दल अतिरिक्त आयुक्त तुम्हाला आवश्यकता असेल तर सविस्तर माहिती देतील. मुंबई हवामान कृती आराखडा आपण पूर्वी तयार केलेलाच होता. या कृती आराखड्यामध्ये 28 मार्गदर्शक सूचना आणि पर्यावरण व्यवस्थापन आराखडा देखील केलेला होता. याची अंमलबजावणी करण्यासाठी केवळ मुंबई महापालिकाच नव्हे तर या शहरामध्ये
इतर ज्या शासकीय यंत्रणा आहेत या शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून त्यांच्या वारंवार बैठका घेणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, त्यांचे सचिव यांनी देखील मुंबई महापालिकेमध्ये येऊन बैठका घेतलेल्या आहेत आणि या जो काही आराखडा आपण बनवलेला आहे, हवामान कृती आराखडा असेल, त्याचप्रमाणे पर्यावरण व्यवस्थापन आराखडा असेल, या दोघांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण गांभीर्यानं प्रयत्न करतोय. आपण ज्या डीप क्लीन ड्राईव्ह घेतले होते त्याची देखील आता पुन्हा एक वार अंमलबजावणी करण्यात येईल. क्लीनअप मार्शल आहेत, पोलीस आहेत, 95 पथकं तयार करण्यात आलेली आहेत. रस्त्यावरती धूळ जी आपल्याकडं प्रामुख्यानं प्रदूषण जे मुंबईमध्ये होते ते धूळ आणि धूर या दोन गोष्टींमधनं होतं. आणि धूळ जी असते ती एकतर आपली जी काही बांधकामं चालू आहेत, मग ती शासकीय असतील, पब्लिक सेक्टरमधली असतील किंवा खाजगी क्षेत्रामध्ये असतील, या सर्वांच्या बांधकाम साईट्स ज्या आहेत त्या कशा असल्या पाहिजेत, त्याच्यावरती कोणती खबरदारी घेतली गेली पाहिजे, याच्या सविस्तर सूचना आपण दिलेल्या आहेत. काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी होती, काही ठिकाणी होत नाही. ज्या ठिकाणी अंमलबजावणी होणार नाही त्या ठिकाणी अत्यंत कठोरपणे आम्ही त्या बांधकाम साईट्स बंद करायचा निर्णय घेतला होता. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सुधारणा झाल्याची आपल्याला दिसून येईल. रस्त्यावरती धूळ आटोक्यात येण्यासाठी 250 किलोमीटर पर डे आपण त्याची सफाई करत असतो, वॉटरिंग करत असतो. त्याच्यानंतर या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला प्रस्तावित अर्थसंकल्पामध्ये धुळीमुळे होणारं वायू प्रदूषण थांबवण्यासाठी 100 बॅटरी ऑपरेटेड सक्शन मशीन, म्हणजे आपले जे वॉर्ड आहेत त्या प्रत्येक वॉर्डमध्ये 4 अशा पद्धतीनं हे सक्शन मशीन घेण्याचे आणि ते सातत्याने चालू जर राहिले तर ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात धुळीचा साठा होतो तर त्या धुळीचा साठा ताबडतोब आटोक्यात आणेल आणि तो हवेमुळे इकडं तिकडं पसरणार नाही याची देखील काळजी आम्ही घेतो आहोत. IITM ही जी संस्था आहे केंद्र शासनाची, या IITMच्या माध्यमातून देखील या सर्व प्रदूषणावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्याचं वेळोवेळी रीडिंग घेण्यासाठी जी उपकरणं आवश्यक आहेत ती खरेदी करण्यासाठी देखील आम्ही त्यांना अर्थसहाय्य या बजेटमध्ये उपलब्ध करून देत आहोत. या व्यतिरिक्त अनेक पावलं ही मुंबई महापालिका उचलत आहे आणि प्रस्तावित केलेलं आहे की उदाहरणार्थ ज्या बेकऱ्या आहेत या सगळ्या बेकऱ्या या वर्षामध्ये पूर्णपणे आता आपल्याला PNG किंवा CNG याच्यावरती कन्व्हर्ट करायचं आहे. कुठलीही बेकरी आपल्याला आता जळाऊ लाकूडावरती किंवा अन्य कुठल्याही इंधनावरती चालवता येणार नाही. तर अशा पद्धतीनं अनेक उपाययोजना मुंबई महापालिकेकडनं घेण्यात येत आहेत. लो कॉस्ट सेन्सर बसवण्यासाठी आपण आता IIT कानपूरला देखील आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे या व्यतिरिक्त माननीय पंतप्रधान महोदयांनी प्रधानमंत्री सूर्यघर ही जी योजना चालू केलेली आहे, डोमेस्टिक रूफटॉप सोलर, तर आम्ही महावितरण ही जी राज्य शासनाची कंपनी आहे त्यांच्याच्या संपर्कामध्ये आहे. कारण रूफटॉप सोलर ही त्यांच्याकडनं समन्वय केला जातो. तर त्यांच्या समन्वयानं महावितरणच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने ही योजना यावर्षी चालू करण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीने देखील आम्ही आवश्यक ती बजेट प्रोव्हिजन त्या ठिकाणी करतो आहोत. स्वच्छ भारत अभियान, कचरामुक्त तास अशा अनेक उपक्रम मुंबई महापालिकेतर्फे घेण्यात आले. पर्यावरणपूरक स्मशानभूमी, पर्यावरणपूरक उत्सव, गणेशोत्सवासहित अशा पद्धतीचे देखील उपक्रम घेण्यात आलेले आहेत. मुंबईमधल्या गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना जी शाडूची माती लागते, जी त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरू नये म्हणून शाडूची माती जी देण्यात आली ती 611 टन यावर्षी आपण दिली आणि पुढच्या आर्थिक वर्षामध्ये देखील तरतूद करण्यात आलेली आहे. आवश्यकतेप्रमाणे ती शाडूची माती उपलब्ध करून देण्यात येईल. 5 स्मशानभूमीचं PNG स्मशानभूमीत रूपांतर करण्यात येणार आहे. 9 स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनी सुरू करण्यात आलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की जो घनकचरा आहे
हा घनकचरा केवळ लँडफिल या माध्यमातून फार दीर्घकाळासाठी आपण हा प्रश्न सोडवू शकत नाही, कारण त्या ठिकाणी जो घनकचरा साठवला जातो त्याच्यावरती प्रक्रिया करून ती जागा कधी ना कधी आपल्याला रिकामी करावी लागते. तर याच्यासाठी जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प देवनारला आपण प्रायोगिक तत्वावरती 7 मेगावॅटचा आता आपण 600 मेट्रिक टन पर डे अशा पद्धतीने सुरू केलेला आहे. याचा पुढचा टप्पा म्हणजे आपल्याला महागॅसच्या माध्यमातून पुढचा टप्पा त्या ठिकाणी करायचा आहे. आणि यावर्षी कांजूरमार्ग हा आपला सगळ्यात मोठा डेपो आहे, ज्या ठिकाणी जवळपास 6000 TPD टन पर डे एवढा प्रचंड प्रमाणावरती मुंबईचा सगळा कचरा जमा होतो. तो देखील आम्हाला वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पामध्ये हळूहळू रूपांतरित करायचा आहे. अन्यथा केवळ लँड फिलिंगच्या माध्यमातून घनकचऱ्यावरती आपण कायमस्वरूपी उपाययोजना करू शकत नाही. त्याच्यावर देखील आपलं काम चालू आहे आणि तो देखील प्रकल्प या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला PPPच्या माध्यमातून पुढे न्यायचा आहे. या व्यतिरिक्त CND वेस्ट असेल, ते CND वेस्ट ऑन कॉल ही एक नवीन स्कीम 500 किलोपर्यंत जर असेल तर ते मोफत करण्याचं मुंबई महापालिकेने ठरवलेलं आहे. त्याला देखील आता चांगला प्रतिसाद मुंबईकरांच्याकडनं मिळत आहे. जे आपलं डम्पिंग ग्राउंड आहे मुलुंडचं, त्या डम्पिंग ग्राउंडचं बायोमायनिंग चालू आहे. 70 लाख मेट्रिक टन इतक्या कचऱ्याचं बायोमायनिंग करून आपण 24 हेक्टर आपल्याला जमीन आता ती परत घ्यायची आहे. देवनार इथं देखील बायो CNG प्रकल्प मी आता म्हटलं त्याप्रमाणे महानगर गॅसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त आपल्या ज्या स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत, पर्जन्य जलवाहिन्या, त्याच्या देखील टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याचं काम हे मुंबई महापालिकेनं हाती घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये पूर परिस्थितीवरती नियंत्रण मिळवणं आणि त्याचप्रमाणे त्या भागामध्ये होणारं प्रदूषण कमी करणं हे 2 उद्देश त्याच्यामध्ये आहेत. जलसाठवण टाक्यांचं बांधकाम, नद्यांचं रुंदीकरण, खोलीकरण, पुनर्बांधणी अशी देखील हे प्रकल्प आहेत. हे देखील महापालिकेने चालू केले, ते यावर्षी पुढे चालू होतील. पूर नियंत्रणाकरता आपल्याला इमर्जन्सी फ्लड रिकव्हरी व्हेकल घ्यायला लागतात, ते आपण 4 यावर्षी घेणार आहे. 4 रिसायकलर मशीन हे देखील त्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त 8 ठिकाणी नवीन ट्रॅश ब्रूम हे आपण या आर्थिक वर्षामध्ये या पावसाळ्याच्या अगोदर लावतो आहोत. अग्निशमन दलाची दर्जोन्नती करण्याचा एक मोठा कार्यक्रम मुंबई महापालिकेने हाती घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये फायर फायटिंग रोबोट्स, मिनी वॉटर टेंडर, नवीन हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, 11 फर्स्ट रिस्पॉन्डंट व्हेकल्स, अशा पद्धतीनं अनेक नवीन 35 स्मोक एक्झॉटर अँड ब्लोअर्स आणि कॉम्प्रेस्ड एअर फोर्स सिस्टीम अशा अनेक नवीन सुसज्ज यंत्रणा, अत्याधुनिक यंत्रणा या मुंबई अग्निशमन दलाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकोणीसशे 25-26च्या आत्ताच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अग्निशमन दलासाठी 261 कोटी रुपयांची तरतूद आपण उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा आपत्ती व्यवस्थापनाला देखील उपयोग होणार आहे. व्हीसॅट आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला संपर्क साधण्यासाठी ती यंत्रणा देखील आपण कार्यान्वित करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की मुंबई शहरामध्ये जागेची कमतरता आहे, त्याच्यामुळे उपलब्ध होणाऱ्या सर्व जागेचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेण्यासाठी आपण मोकळ्या जागा आणि हरित जागा या दोन्हीचं संरक्षण करणं आणि त्याचा चांगला वापर करून घेणं या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. आपली 301 उद्यानं आहेत, 358 खेळाचे मैदान आहेत आणि 484 मनोरंजन केंद्र रिक्रिएशन ग्राउंड आणि 1 शिल्पग्राम असा आहे. आता या आर्थिक वर्षामध्ये आपल्या 17 नवीन आपल्याला भूखंड उपलब्ध झालेले आहेत. वेगवेगळे अमेनिटी प्लॉट असतील किंवा अन्य कुठले प्लॉट असतील, प्रामुख्याने अमेनिटी प्लॉट या ठिकाणी आपल्याला
4,400 पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करायची आहे. त्याच्यापैकी काही अभिनव प्रकल्प देखील गार्डन विभाग घेणार आहे, ज्याच्यामध्ये दुर्मिळ झाडांची लागवड करण्यासाठी एक भूखंड असेल, इंडिजिनियस स्पेसी असतील त्याचा एक भूखंड असेल. अशा पद्धतीने आपण हा वनीकरणाचा कार्यक्रम यावर्षी प्रस्तावित केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की कोस्टल रोड करत असताना आपल्याकडं आपण जी रिक्लेम जमीन आपल्याला उपलब्ध झाली 70 हेक्टर, त्याच्यावरती आपल्याला आपल्या नियोजनाप्रमाणे मोठं उद्यान विकसित करायचं आहे. त्याचा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आता आम्ही प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. हे प्रस्तावित उद्यान आणि महालक्ष्मी रेसकोर्स हे ॲनी बेसेंट रोडच्या खालून पादचारी मार्गाने जोडलं जाईल आणि महालक्ष्मी रेसकोर्सची देखील जी 120 हेक्टर जागा आता शासनाच्या ताब्यात आलेली आहे, त्याचा देखील विकास आणि उद्यानाचा विकास हा एकत्रितपणे केला जाईल, की ज्याच्यामुळे जवळपास 300 एकरची जागा ही या भागामध्ये लोकांना वेगवेगळ्या त्यांच्या मनोरंजनासाठी आणि खेळासाठी उपलब्ध होऊ शकेल. या व्यतिरिक्त मुंबई महापालिकेतर्फे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी योजना हाती घेतल्या जातात. उदाहरणार्थ महिलांसाठी स्वयंरोजगार, दिव्यांग व्यक्तींसाठी अर्थसहाय्य योजना, सेल्फ हेल्प ग्रुपसाठी रिव्हॉल्विंग फंड योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसहाय्य योजना, आधार केंद्र, बेघरांकरता निवाऱ्याचं व्यवस्थापन हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा हा भाग आहे. बेघरांसाठी निवाऱ्यांचं बांधकाम, पाळणाघर, डे केअर सेंटरचं बांधकाम, या सर्वांसाठी मिळून ही 51 म्हणजे जवळपास 52 कोटी रुपयांची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. जे सामाजिक उपक्रम हाती घेण्यात जातात त्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन हे 200 आपण यापूर्वी बसवले होते. त्या व्यतिरिक्त आता यावर्षी देखील 358 शाळांमध्ये ते बसवायचा आमचा नियोजन आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही देखील राबवण्यात येणार आहे. मार्केटिंग डिपार्टमेंटकडनं जी कामं केली जातात त्याच्यामध्ये कुलाबा, मुलुंड, सांताक्रूज इथल्या सर्व मंडयांची देखभाल दुरुस्तीची कामं पूर्ण झालेली आहेत. बाबूगेनू, टोपीवाला, महात्मा फुले मंडई, शिरोडकर मंडई ह्यातली देखील कामं प्रगतीपथावर आहेत आणि यातली काही कामं आता मला वाटतं यावर्षी पूर्ण होऊन या सर्व ज्या मंडया आहेत त्या आधुनिक रूपामध्ये आणि चांगल्या सुसज्ज सोयी सकट मुंबईकरांच्या सेवेमध्ये येतील. जे नवीन उपक्रम घ्यायचे आहेत विशेषतः कला, संस्कृती, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये क्रॉस मैदान आणि आधार मैदान याच्यामध्ये जे काय आपलं फॅशन स्ट्रीट आहे त्याचा सुनियोजित पुनर्विकास, हेरिटेजचा दृष्टिकोन समोर ठेवून अशा पद्धतीने काही मॉडेल्स आम्ही तयार केलेले आहेत. त्याचा देखील या ठिकाणी यावर्षी चालू वर्षामध्ये करण्यात येईल. वडाळा आणि घाटकोपर इथल्या लघु नाट्यगृहाची दुरुस्ती, 3 ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावांसहित आपल्याला अजून नवीन जलतरण तलाव यावर्षी करायचे आहेत. जिजामाता भोसले उद्यान जे सर्वांचं आकर्षण आहे त्या ठिकाणी अतिरिक्त 10 एकर जागा मुंबई महापालिकेला आता ताब्यात आलेली आहे. या ठिकाणी एक्झॉटिक झू त्याचा आता निविदा आपण प्रसिद्ध करत आहोत आणि मला वाटतं या वर्षामध्ये त्या एक्झॉटिक झूच्या कामाला देखील सुरुवात होईल. त्याची देखील तरतूद या ठिकाणी आम्ही केलेली आहे. शक्य झालं तर जिराफ, झेब्रा, व्हाईट लायन अशा पद्धतीचे प्राणी त्या ठिकाणी आणावेत असा एक्झॉटिक झू मधला हा आमचा संकल्प आहे. या व्यतिरिक्त मुलुंड इथं आपल्याला पक्ष्यांसाठी एव्हियरी असे सॅटेलाइट पक्षी प्रदर्शन हे देखील त्याच्या सर्व परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत आणि ते काम देखील या वर्षामध्ये सुरू होणार आहे. हे जे आपल्या सर्व सुविधा आहेत, मग ते नाट्यगृह असतील, जलतरण तलाव असतील, क्रीडा सुविधा असतील, या सगळ्यांच्यासाठी आपल्याला ऑनलाईन बुकिंग हे किंवा टोल फ्री हेल्पलाईन अशा पद्धतीनं
खाजगी संस्थांच्या माध्यमातून तसंच मुंबई महापालिकेच्या स्वतःच्या पोर्टलवरनं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईमधले जे काही कोळीवाडे आहेत, या कोळीवाड्यामध्ये आपण माहीमच्या कोळीवाड्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती आणि वरळीला सुद्धा मला वाटतं असे 2 प्रकल्प हाती घेतलेले होते. त्याला पर्यटकांचा आणि कोळीवाड्यातल्या स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला होता. यावर्षी देखील 25 कोटी रुपये एवढी तरतूद आपण या ठिकाणी प्रस्तावित करत आहोत. या व्यतिरिक्त माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या काही सुविधा या मुंबई शहरासाठी उपलब्ध केल्या जातात त्याच्यामध्ये प्रशासकीय आणि कार्यालयीन कार्यक्षमता वाढावी यासाठी देखील काही गोष्टी आम्ही आणि पारदर्शकता वाढावी यासाठी काही गोष्टी करणार आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून मुंबई महापालिका TDR एक्सचेंज ही एक नवीन संकल्पना करते आहे की ज्याच्यामध्ये TDR हे जे काही सगळं उपलब्ध होतात, जनरेशन TDR आणि युटिलायझेशन TDR दोन्ही, तर ह्याचा पारदर्शक आणि सर्वांना समजेल अशा पद्धतीनं एक्सचेंज तयार होईल. आणि विशेषतः धारावीचा प्रकल्प आल्यानंतर या TDR एक्सचेंज पोर्टल जे आहे याचा चांगला उपयोग हा सर्वांसाठी होऊ शकेल. तर त्याच्यावरती मुंबई महापालिका काम करत आहे. सॉफ्टवेअर SaaS मॉडेल क्लाउडवरती त्याचं मला वाटतं पुढच्या काही महिन्यामध्ये तो पूर्ण होईल. या व्यतिरिक्त स्टार्टअप इकोसिस्टीम जी आपली मुंबई शहरामध्ये आहे ती अधिक बळकट करण्यासाठी आपली जी स्माईल संस्था आहे, स्माईल काउन्सिल, त्याच्याकडनं काही नवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेचे सर्व रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये HMIS म्हणजे रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली याच्यासाठी देखील आपण 300 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. ते पुढच्या 2 वर्षामध्ये ही HMIS सिस्टीम लागू केल्यानंतर या सर्व रुग्णालयांच्या कामामध्ये अधिक प्रशासकीय गतिमानता येईल. तर याचा देखील आपण उपयोग करून घेतो आहोत. ज्या ज्या ठिकाणी आपले फॅसिलिटी सेंटर आहेत, सिटीजन फॅसिलिटी सेंटर सर्व वॉर्डमध्ये आहेत, त्या ठिकाणी देखील बऱ्याचशा वॉर्डनी टोकन सिस्टीम उपलब्ध करून नागरिकांचा वेळ कसा वाचेल आणि त्यांना अधिक सोयीस्कर सुविधा कशा उपलब्ध होतील तो देखील प्रयोग यशस्वी केलेला आहे आणि तो सर्व वॉर्डमध्ये यावर्षी पूर्ण करण्यात येईल. न्यायालयीन प्रकरणं निकाली काढायची असतील किंवा प्रशिक्षण असतील याच्यावरती देखील आम्ही या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेली आहे. आश्रय योजना जी आहे अत्यंत महत्त्वाची सफाई कामगारांच्यासाठीची जी योजना आहे, या आश्रय योजनेमध्ये आता 30 ठिकाणी आपली डेव्हलपमेंटची कामं, त्यांच्या कॉलनीची डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत आणि यावर्षी या सर्व कामां पूर्ण करण्यासाठी 1300 कोटी रुपयांची भरीव तरतूद या ठिकाणी आपण या आश्रय योजनेसाठी केलेली आहे. आणि आपल्या सर्वांना उत्सुकता असणारं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेस्ट उपक्रमाला अर्थसहाय्य. या बेस्ट उपक्रमाचं अर्थसहाय्य गेल्या 2012-13 पासून आतापर्यंत आपण 11,304 कोटी रुपये एवढं अर्थसहाय्य बेस्ट उपक्रमाला केलेलं आहे. यावर्षी म्हणजे 25-26 मध्ये 1,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही बेस्ट उपक्रमाला उपलब्ध करून देणार आहोत. तशी तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. या व्यतिरिक्त 15 वित्त आयोगाकडनं मुंबई महापालिकेला जो निधी उपलब्ध होतो याच्यापैकी 493 कोटी एवढा आम्ही बेससाठी तरतूद करून ठेवली होती. याच्यापैकी 250 कोटी रुपये अजून बेसला उपलब्ध करून द्यायचे आहेत 15 वित्त आयोगाचे. तर 1,000 कोटी रुपये हे मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामधून आणि 250 कोटी रुपये मुंबई महापालिकेला जे 15 वित्त आयोगाकडनं येतात हे फक्त EV बस परचेस ह्याच्यासाठीच देण्यात येतील. अशी 1250 कोटी रुपयाची तरतूद बेसला यावर्षी मुंबई महापालिकेकडनं उपलब्ध करून देण्यात येईल. 1,000 कोटी रुपये ही ग्रँट आहे, ती कशी वापरायची हे बेसनी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ठरवावं आणि उर्वरित 250 कोटी रुपये हे फक्त बस खरेदीसाठीच वापरता येतील. तर ही तरतूद यावर्षी मुंबई महापालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात येईल. मला वाटतं ह्या अर्थसंकल्पामधले जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील हे
मी आपल्यासमोर विशद केलेले आहे. हा अर्थसंकल्प तयार करत असताना आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी महापौर, नगरसेवक जरी नसले काही कारणामुळं तरी देखील त्या सर्वांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब महापालिकेमध्ये पडावं म्हणून आपण लोकांच्याकडनं याच्यावरती हरकती, सूचना, हरकती तर म्हणता येणार नाही पण सूचना मागवलेल्या होत्या. तर आमच्याकडे एकंदर 2238 सूचना लोकांच्याकडनं प्राप्त झाल्या. त्या ईमेलच्या माध्यमातून आणि काही प्रत्यक्ष टपालाद्वारे 2238 सूचना आमच्याकडे प्राप्त झाल्या. तर त्याच्यापैकी आमच्या विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्या प्रत्येक सूचनांचा वाचन केलं, विचार केला. याच्यापैकी मोठ्या प्रमाणावरती ज्या सगळ्यात जास्त सूचना आल्या होत्या त्या बेसच्या संदर्भामध्ये होत्या. नवीन गाड्यांची खरेदी असेल, रूट व्यवस्थापन असेल, या संदर्भामधल्या होत्या. या व्यतिरिक्त प्रत्यक्ष बजेटशी संबंधित नसणाऱ्या पण मुंबई शहराशी संबंधित असणाऱ्या अशा 101 सूचना होत्या. अर्थात त्याचा देखील आम्ही विचार केला आणि जवळपास 554 सूचना या बजेट एस्टिमेटबद्दल होत्या. तर त्याचा देखील सगळ्यांचा आम्ही विचार केलेला आहे आणि या सगळ्यांचा विचार करून या सर्व सूचनांचा समावेश आपल्याला या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. याचं उदाहरण सांगायचं झालं तर काला घोडा आणि रिगल जंक्शन या परिसराचा विकास करण्यात यावा अशा बऱ्याच सूचना आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. तर काला घोडा विकासाच्या कार्यक्रमास यापूर्वीच सुरुवात झालेली आपल्यापैकी काही लोकांनी पाहिला असेल. पण रिगल जंक्शनचा देखील काळा घोडा विकासाचाच भाग म्हणजे रिगल जंक्शन करावं असा देखील एक सूचना आम्हाला बऱ्याच तिथल्या स्थानिक लोकांच्याकडनं प्राप्त झाली. तर त्याचा देखील आम्ही या अर्थसंकल्पामध्ये समावेश केलेला आहे. हे फक्त उदाहरण म्हणून मी सांगितलं आपल्याला की अशा सूचनांचा, नागरिकांकडनं आलेल्या सर्वांचा विचार या अर्थसंकल्पामध्ये करून हा अर्थसंकल्प आम्ही आज मुंबईकरांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून सादर करतो आहोत. आणि मला वाटतं की हा एक जास्तीत जास्त प्रयत्नपूर्वक केलेला आमचा हा प्रयत्न मुंबईकरांना निश्चितच आवडेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे. पुन्हा एक वार आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि बजेटबद्दलचं हे सविस्तर विवेचन आपण शांतपणे ऐकून घेतलं. याच्याबद्दल मी आपले सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र. त्याचा सगळ्यांचा सर्वे ऑलरेडी चालू झालेला आहे. आता सर्वेची टाईमलाईन सांगता येणार नाही पण या वर्षीच्या असेसमेंट नेटमध्ये ते सगळ्या गोष्टी कव्हर होतील. बरोबर आहे. आता ह्या वर्षीच्या असेसमेंटमध्ये सगळे ज्या ठिकाणी आमचे सर्वे पूर्ण होतील त्या सगळ्या या असेसमेंट नेटमध्ये ऑल दीज प्रॉपर्टीज विल बी कवर्ड इन धिस इयर्स असेसमेंट. एवढीची डिटेल Yeah, as far as FD is concerned, I saw it coming. Right now, as of end of January, we have 82,854 crore of FDs.
So this marginal change in terms of addition or in terms of reduction goes down as per the cash flow of Mahapalika is concerned. March 31 last year, it was 82,737 crores. Now it is 82,854 crores. So these are just figures, but our submission is that FDs, of course, is an important indicator, but not necessarily adequate indicator as far as the total budget and total work which Mumbai Municipal Corporation has undertaken. That is because of two reasons. First of all, right now, as I said, that we are getting 7.5% on an average, and the rate of inflation is 5.5%. Whether it's a WPI or a CPI, it's on an average it's a 5.5%. So net earning from FDs is just 2%. It is not 8% or 9%. So whether we should prioritize the public works, and public work means not necessarily the new works, the upgradation of existing water pipelines which are become pretty old. As I said, the old bridges which are now end of their life cycle, those needs to be revived. The storm water drains, all these works necessary for the quality civil services which we are providing to Mumbai. So a huge investment in all these sectors is required, and this is possible only when we will be able to get some kind of a leeway from fixed deposits. It is not denting our fixed deposit in a big way. As I said, we already got almost 83,000 crores of fixed deposits. As long as Mumbai Mahapalika is not defaulting on salary, wages, establishment, pensions of its staff, as long as it is not defaulting on the payment of contractors, as long as it is not defaulting on any court order, I don't think that the amount of FD, whether it should be 80,000 or 84,000 or should be 76,000, should not matter much. That's what our case. VUTP मध्ये vital infrastructure project म्हणून डिक्लेअर करा म्हणून आपण रिक्वेस्ट केली. Okay. No, that's a technical matter. See, the what is the UTF, na? VUTF. Vital urban infrastructure project. Government has imposed a cess through stamp duty, and that stamp duty cess is available only to the vital projects. So that is being collected by Mumbai Mahapalika. However, it is not. It is with Mahapalika, but state government is insisting that it should be apportioned between various agencies. We are ready for that thing, but what we are saying that we should be getting at least 50% of that kitty, and to be able to get that 50%, our project needs to be declared as a viable infrastructure projects. Then only we will be able to claim that amount. No. We have announced a few new projects, not like that. However, there are no physical constraints as on today. Everything is, as I said, all infrastructure projects, whatever we have
already initiated, they have been appropriately planned in this year's budget. So there is no question of physical constraint in this financial year. Financial as well. Financial. There is no financial constraint. नाही, मी आता सांगितलं की 83,000 कोटी रुपयाच्या ठेवी आता आहेत ना आपल्याकडं. मागच्या वर्षी 31 मार्चला त्या 82,000 कोटी काहीच्या होत्या. त्याच्यामध्ये थोडीफार वाढच झालेली आहे. त्याच्यामुळं ठेवी हा इट इज वन ऑफ द इंडिकेटर्स, ते मला मान्य आहे, पण हा काय एकमेव निकष नाही आहे. मुंबई महापालिकेचं आर्थिक तब्येत कशी आहे हे तपासणी करण्याचं हे काही एफडी हे काही एकमेव हे नाही आहे. एफडीमुळं फार मोठं उत्पन्न मिळतं असं नाही आहे. जर आपण चलनवाढीचा दर लक्षामध्ये घेतला जो 5.5% आहे सध्या, आणि बँकेकडनं तुम्हाला 7.5% मिळतात, म्हणजे तुम्हाला खरं तर 2%च मिळतात. तर ते 2% आपण एफडीमध्ये गुंतवून ठेवायचे की त्याच्याऐवजी लोकांच्या उपयोगाची काही कामं हातामध्ये घ्यायची, हा प्रश्न आहे ना. याच्यामधूनच केला जाणार. ती तांत्रिक बाब आहे. इकडनं तिकडं नेणं हा तांत्रिक बाब आहे, पण तो याच्यामधूनच केला जाणार. तुम्हाला काय सांगायचं प्रश्न? महापालिकेने ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्यातल्या काही प्रत्येक पर्पजसाठी ठेवलेल्या ठेवी असतात. तर त्या ठेवींपैकी त्या व्यतिरिक्त दुसऱ्या पर्पजसाठी वापरायचे असतील तर त्याला ते ॲज अ टेम्पररी लोन म्हणून दाखवावं लागतं. त्याप्रमाणे हे टेम्पररी लोन म्हणून आपण त्या ठेवीमधून उचलणार. ते परत ठेवीमध्ये पुन्हा ते लोन रिपेमेंट होणार, तेव्हा ते पुन्हा त्या ठेवींमध्ये येणार. त्यामुळे ठेवी पूर्ण कमी होतात किंवा पुन्हा वाढतील तर हे फ्लक्च्युएशन चालूच राहणार ठेवींमध्ये. हे इंटरनल टेम्पररी ट्रान्सफर हे इंटरनल लोन रेज केल्यासारखं आहे, फक्त एका फंडातून दुसऱ्या फंडासाठी. असेसमेंटमध्ये कमर्शियलच्या असेसमेंटमध्ये ज्या प्रॉपर्टीज असेस आपण आता करू कमर्शियलमध्ये सगळे येतील. छोटे पान शॉप पण येतील. नहीं, सवाल छोटे बड़े का नहीं है. सवाल ये है कि जो अभी भी देखिए स्लम के बाहर जो छोटी एस्टैब्लिशमेंट है उसको तो टैक्स देना ही पड़ता है. तो जो शहर में है और जो शहरी सुविधाओं का लाभ ले रहा है, वेदर इट्स अ रोड, वाटर, ड्रेनेज, whatever that thing, मोबिलिटी, तो उनका ये कर्तव्य बनता है कि उन्होंने कुछ न कुछ तो टैक्स देना पड़ेगा ना. ये टैक्स वो मुंबई महापालिका को दे रहे हैं, बट मुंबई महापालिका इन टर्न इज पेंडिंग फॉर द पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर ओनली. सो ये छोटा पान वाला है कि बड़ा 5 स्टार वाला है, ये सवाल नहीं है. एज पर दैट असेसमेंट it is necessary that whether it's a small establishment or big establishment, they will have to contribute into the tax. So far it was not covered, and we are now bringing them into the tax net. That doesn't mean that they will have to pay crores of rupees or something. Their entitlement of the tax or eligibility, whatever you may call it, will be the same as outside. It's not too much of tax. However, it is necessary that overall they should be brought under the tax net. all slums. फैसिलिटी तो अभी भी मिल रही है ना. फैसिलिटी तो अभी भी मिल रही है. No. Tax has nothing to do with legal and illegal.
tax is applicable to everyone, whether it's a legal or illegal. Tax does not make your establishment legal. No, claim करने के लिए कोई भी कुछ भी कर सकता है, claim करने का सवाल नहीं है, but just you are paying tax does not make it legal. That is very clear. इस बजट में we are not budget made any this thing. वैसे भी बजट का इशू नहीं रहता. Yeah. It is a policy call which can be taken. कोस्टल रोड साऊथ 1500 करोडची तरतूद आम्ही ठेवलेली आहे. त्याच्यात अजून काही जे कार पार्किंग प्लस वी आर मेकिंग 3 फायर स्टेशन्स अँड प्लस जे काही आउटस्टँडिंग ऑफ द लास्ट बिल्स असणार आहे त्याच्यातने हा पेमेंट्स केले जातील. Yes, this is for the south leg. 1504 crores we have kept for all these things. Yeah, we have identified the 3 locations for the fire stations, and we are planning to do that. Which is one is near Worli, and one is either on the PDP side or on the Amarsan side. We will be doing it. 2 fire stations, 2. Yeah, आप क्या एक मिनट सो अभी 75% और 50% हमने प्लान किया है जो जून तक एक्सपेक्टेड है. जून के बाद 4 महीने हम कॉन्क्रीट का काम पूरा बंद करते हैं. सो एज एमसी सर मेंशन फ्रॉम 1 जून नो वर्क वुड बी ऑनगोइंग फॉर 4 मंथ्स. अक्टूबर से काम शुरू किया जाएगा. सो अगला जो फेयर सीजन है उसमें सारा प्रोग्राम हमारा 100% पूरा होगा. बिफोर दैट सो मे वी कैन से नाही. एमएसडीपीचे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये 7 एसटीपी पैकी 3 एसटीपी जुलै 2026 मध्ये, 3 एसटीपी जुलै 2027 मध्ये. अँड मालाड वी कुड जस्ट स्टार्ट बिकॉज दी परमिशन ऑफ ऑनरेबल हायकोर्ट वॉज रिसीव्ह क्वाईट लेट. ते जुलै 2028 मध्ये पूर्ण होतोय. सो प्रोग्रेस इज ॲज पर शेड्यूल एक्सेप्ट फॉर मालाडला 28 फक्त येतोय आणि त्या अनुषंगाने तरतूद आवश्यक ती केलेली आहे. नो ॲब्सोल्युटली नॉट. रादर 7ही प्रोजेक्ट हे एक्सेप्ट फॉर मालाड 6 प्रोजेक्टची आवश्यकतेप्रमाणे म्हणजे अपेक्षेप्रमाणे प्रोग्रेस सुरू आहे आणि तरतूद तशा पद्धतीने केलेली तरतूद ठेवलेली आहे. ॲप्रोप्रिएट डिसिजन वुड बी टेकन. आता सरांनी तेच सांगितलं. जून या पावसाळा सुरू होण्यापूर्वी फेज 1 चे 75% आणि फेज 2 चे 50% पूर्ण होणार. सो पुढचा हा पावसाळा 2025चा संपल्यानंतर 8 महिने आम्हाला मिळतील. त्यामध्ये आम्ही दोन्ही प्रोग्राम पूर्ण करण्याचं नियोजन करतो. Regarding zoo, मुलुंड एव्हियरी पार्कची परवानगी सेंट्रल झू अथॉरिटीकडनं आत्ताच 1-1.5 महिन्याआधी आम्हाला मिळालेली आहे. त्याची कन्सल्टंट्स अपॉइंट करून डिटेल DPRची कारवाई सुरू आहे. सो वी विल बी डुईंग इट एंड ऑफ दिस फायनान्शियल इयर अँड स्टार्ट ऑफ नेक्स्ट फायनान्शियल इयर द प्रोसेस विल स्टार्ट. त्याच्यानंतर जे एक्झॉटिक झूचं आहे ते पण सेंटरकडे आपण प्रपोजल पाठवलेलं आहे. लँड आपल्याकडे आलेली आहे. प्रिलिमिनरी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून आम्ही दिलेली आहे. परवानगी मिळेल आणि त्या अनुषंगाने याच फायनान्शियल इयरला जसं MC सरांनी सांगितलं आमची कारवाई सुरू होऊन जाईल. ऑनलाईन आहे ना प्रोसेस. subject. नाही हे जे आस्थापनांना कर लावले जातात हे असे काही एका पिरियडमध्ये लावले जात नाहीत. हे ऑनगोईंग प्रोसेस आहे. जसे जसे सर्वे होतील तसे तसे करांची आकारणी होत राहील.
त्याच्यामुळं ह्या 6 महिन्यामध्ये सर्वेक्षण पूर्ण होईल किंवा असं नाही आहे. दिस इज ऑन गोईंग थिंग. ज्या ठिकाणी आतासुद्धा आमचे सर्वे झाले आहेत त्या ठिकाणी त्याच्या असेसमेंटवरती काम चालू असेल, त्याचे असेसमेंट तयार केले जातील आणि ते त्या ठिकाणी रेज करून त्यांना असेसमेंट नेटचे नोटीस द्यायला सुरुवात होईल. These charges are supposed to be levied under the new rules which have been notified by the central government. As MC Sir has already told in his budget speech, we are in the process of taking a legal opinion because these charges are supposed to be based on per establishment user, say per house or per shop, like that. So in any case, societies are made up of individual households, and that the solid waste is generated by individual households. So the unit here is the household. So, but we are in the process of analyzing how to go about it. Right now, there is in the present budget today, there is no proposal, but we are working on it. No, we say as on today, we have not made any proposal, but we are still working on it because that is a mandate under the solid waste management rules. ब्रिजेसचे काम सांगितलं ऑलरेडी. सरांनी आता सांगितलं त्या पद्धतीने ब्रिजेसची कामं अधिक गतीने व्हावीत यासाठी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. विक्रोळी ब्रिज, गोखले ब्रिज आणि कर्नाक ब्रिज हे पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण केले जातील. बेलासेस ऑक्टोबरमध्ये केला जातो आणि बाकी ब्रिजेससाठी सुद्धा अगदी दिवसनिहाय नियोजन केलं जातं. See this. BMC has like about 4,000 small and big plots where we are given those plots on vacant land tenancy basis, which is not a lease. From there you get hardly any revenue. So BMC has proposed to convert these plots into proper lease plots, but with certain conditions. Like if that plot is reserved for any DP reservation, that plot will not be given on lease. So if certain plot is not reserved and is being used as vacant land tenancy, we are allowing them to convert that into lease by paying 62.5% SDRR of current SDRR. So we'll get one-time premium from that plot, and it will be a regular lease for that person. He'll be able to reconstruct that. He'll be able to develop that plot to the fullest potential. Today on BLT plots you cannot develop. You cannot a major chunk of premium. Development charges, you start water supply, you start tax. So there are cascading effect of those plots. So that's why about 2,000 crores is proposed to be earned out of conversion of these plots into lease. There is a mention of Mumbai High Court. Can you please elaborate how you plan to No, it's a recreational project on the lines of London Eye. In fact, we have been talking this kind of a project since long, but still we have not been able to get a proper location for it, because location should be such that त्या पाळण्यामध्ये बसल्यानंतर वरती तुम्हाला देर शुड बी समथिंग, सम गुड व्ह्यू, सो दॅट क्लिअर व्ह्यू इज नॉट बीन सीन. In fact, tourism department, I remember, had already worked on this with the same company who constructed London Eye. The name of the company is also London Eye. So we are still trying to find out in between, in the development of Eastern Waterfront, that BPT, they also proposed this thing. So we are trying to explore the possibility that where we can construct it appropriately. It requires about 3 to 4 acres of land. नाही, आता हे बघा, हा जो
टॅक्स असेसमेंट असतो हा वापरावर असतो, परंतु जे कर लावला जातो तो मालकाच्या नावे लावला जातो. आता त्यांनी समोर भाडे करून द्यायचा आम्हाला किंवा स्वतः द्यायचा, तो त्यांच्या इंटरनल अरेंजमेंट आहे. BMC हॅज नथिंग टू डू विथ दॅट. हा झाला पहिला भाग. दुसरा असा आहे की एकदा टॅक्स लावला, आता आपण स्लममध्ये ऑलरेडी पाणी आणि वीजची सुविधा देतो, दिवाबत्ती करतो, रोड्स करतो, तर सुविधा तो आमची सुरूच आहे. फक्त इथून काही कमर्शियल जे यूज आहे व कमर्शियल जे वापर आहे त्याचा जो टॅक्स नेटचे बाहेर आहेत जे प्रॉपर्टीज, त्यांना टॅक्स नेटमध्ये आणणे हेच याचा एक आहे. आणि हे जसं यापूर्वी 2-3 वेळेस MC सरांनी सांगितलं, हे ऑनगोईंग प्रोसेस असतो. आता कुठे नवीन बिल्डिंग झाली किंवा नवीन कमर्शियल गाळे झाले आउटसाईड स्लम, तिथेही त्यांना रेग्युलर टॅक्स नेटमध्ये आणण्याची कारवाई वर्षभर सुरूच असते. तर या सगळ्याला या प्रकारे एक ऑनगोईंग एक्सरसाइज म्हणून आम्ही ट्रीट करतोय. हो बरोबर आहे ना, वापरावर असतो ना, जसा वापर तसा रेट. कमर्शियलचा कमर्शियल, डोमेस्टिकचा डोमेस्टिक. नाही ते पाण्याचं आपण पाण्याबद्दल विचारताय की हाऊस टॅक्स बद्दल? पाण्याच्या बाबत तर MC सरांनी सांगितलं की तशी कुठलीही यावेळी वाढ प्रस्तावित नाही आहे. नाही ते बजेटचा विषय नाही. नाही, हे प्रॉपर्टी टॅक्स बद्दल आहे. याच्यात पाण्याचा काय संबंध आहे? प्रॉपर्टी टॅक्सला काय आपण मीटर लावत नाही, त्याला मग काय प्रश्न नाही. हेच फॉर प्रॉपर्टी टॅक्स. कमर्शियल वापरावर. चलिए सर, थैंक यू. दे वांट टू काय म्हणतात ते काय म्हणतात? अरे पता नहीं कौन है. थैंक यू. Sir, sorry. So you spoke about the fact that if people object to concretization project in their locality, the BMC will reconsider it. So are there any places right now where we have identified opposition from residents where we are reconsidering? No, and also we actually came to know through media only. I don't think we have received any kind of a memorandum so far. But we received from few from media. We learned today only. I won't take the name of newspaper or something, but we learn about that. So if we get any official kind of a representation, then we'll definitely consider it. So can you emphasize a little bit more about the Tiger Museum? What is that beneath the GMLR? It's not a museum, it's a monument. But what is the Tiger Museum? No, that needs to be conceptualized, but that corridor is such. So how is it possible inside a tunnel? No, entire thing is not down, na? Okay. Entire thing is not underground. It is underground only at few portion near Film City. Otherwise it is up, from both sides it's up. In fact, from that side there is some plan of some monument. So from Mumbai side we are planning to have a tiger monument. It's a very conceptual level here. The detailing has not yet been worked out. Thank you. See, देवनार डम्पिंग ग्राउंड हे ज्या वेळेला 1950-60ला केव्हा तरी शासनाने रेव्हेन्यूची लँड दिली होती, त्या परिस्थितीमध्ये आम्हाला परत करा असं शासनाने आपल्याला कळवलेलं आहे. ते आत्ताच 4 दिवसापूर्वीच ते पत्र आलेलं आहे. तर त्याच्यावरती काय करायचं, म्हणजे बायोमायनिंग करायचं, बायोमायनिंग केल्यानंतर त्याची विल्हेवाट कुठं लावायची, त्याचा सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल. ती जमीन शासनाने ऑलरेडी, कारण ती शासकीय जमीन आहे, महापालिकेची नाही, ती ऑलरेडी शासनाने धारावी प्रकल्पाला दिलेली आहे. अजून आपण त्याच्यावरती काम केलेलंच नाही आहे, कन्सल्टंट लावलेलाच नाही आहे. तर शासनाने आपल्याला असं कळवलंय की ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ती जमीन दिली होती त्या परिस्थितीमध्ये आम्हाला परत करा. ते बरोबर आहे ना शासनाचं, ज्या परिस्थितीला त्या परिस्थितीत परत करा तुमचा उपयोग झाल्यानंतर. पण त्याच्या मोठा प्रकल्प आहे, लवकर होणार नाही, वेळ लागेल.
आत्ताच पत्र आलंय, 4 दिवस झाले. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.